ठीक. काय बघितलं होतं काल लेक्चरमध्ये? बोला. डेटा टाइप्स संपले, बरोबर. काय होते डेटा टाइप्स? कोणकोणते डेटा टाइप्स आपण स्टडी केले ते सांगा चला. काय? 10 डेटा टाइप्स आपण स्टडी केले. ठीक. कोणकोणते होते 10 डेटा टाइप्स? पहिला डेटा टाइप कोणता होता? स्ट्रिंग होतं. काय करायचं स्ट्रिंग? स्ट्रिंग नावाचं व्हेरिएबल बनवायचं, नाही व्हेरिएबलचं नाव द्यायचं आणि हां, म्हणजे बेसिकली स्ट्रिंग कसं क्रिएट होणार? कोड्सच्या आतमध्ये डेटा, कोड्सच्या आतमध्ये जो पण डेटा असेल तो स्ट्रिंग कन्सिडर होईल पायथनमध्ये. मग त्या कोड्सच्या आतमध्ये तुम्ही कोणताही डेटा ठेवा, ते तुमची मर्जी, पण कोड्स लावायचे. सेकंड डेटा टाइप इंटिजर. इंटिजर कोणते नंबर्स असतात? विदाउट कोड्स. ओके. हां. फ्लोट नंबर्स विथ डेसिमल. नेक्स्ट कोणतं होतं? काय असतं बुलियन? बुलियनमध्ये किती डेटा असतो? फक्त दोनच. कोणते? ट्रू आणि फॉल्स. ट्रू आणि फॉल्सला राईट कसं करणार पायथनमध्ये? हां, ते ट्रू आणि फॉल्सच कसं राईट करणार? कोड्सच्या आतमध्ये का विदाउट कोड्स? विदाउट कोड्स. का विदाउट कोड्स? जर का मी ते ट्रू आणि फॉल्स कोड्सच्या आतमध्ये दिलं तर काय होईल? आउटपुटमध्ये टाइप ट्रू आणि तो स्ट्रिंग डेटा टाइप होईल. ते स्ट्रिंग डेटा टाइप होईल, बरोबर ना? सो मी डायरेक्ट का लिहितोय? कारण ते रिझर्व्ड कीवर्ड्स आहे. पायथनमध्ये ट्रू आणि फॉल्स हे रिझर्व्ड कीवर्ड्स आहे. त्याला राईट कसं करणार आपण? पहिलं लेटर कॅपिटल टी आणि बाकी सगळं स्मॉलमध्ये. ट्रू आणि फॉल्स. समजतोय? पुढं नन डेटा टाइप. कधी यूज करणार तुम्ही नन डेटा टाइप? हां, जेव्हा व्हेरिएबलमध्ये तुम्हाला कोणतंच डेटा पास नाही करायचं आहे, पण तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे आणि त्याला एम्प्टी ठेवायचं आहे, बरोबर ना? व्हेरिएबल क्रिएट होणार पण डेटा पास नाही होणार. व्हेरिएबल आपलं कसं राहील? एम्प्टी राहील. त्या केसमध्ये तुम्ही ननला पास करणार. ननला कसं राईट करणार? परत कॅपिटल एन आणि बाकी सगळं स्मॉल. नन सुद्धा काय एक रिझर्व्ड कीवर्ड आहे आपल्या पायथनमध्ये, बरोबर. पुढचं डेटा टाइप कॉम्प्लेक्स. काय होतं कॉम्प्लेक्स? बोला, कॉम्प्लेक्स काय होतं? मॅथमॅटिक्समध्ये कॉम्प्लेक्स नंबर्सचा कन्सेप्ट असतो, कॉम्प्लेक्स नंबर्सचा पार्ट असतो. ते जर का कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला राईट करायचे असतील तर तुम्ही कसं राईट करणार? एक रिअल नंबर आणि एक इमॅजिनरी नंबर असणार, बरोबर. आणि त्याच्या दोघांच्या मध्ये ऑपरेटर तुमचा असणार. सो त्या नंबर्स जेव्हा आपण राईट करतो त्याचा डेटा टाईप काय होतो? कॉम्प्लेक्स डेटा टाईप होतो, बरोबर. सो नेक्स्ट डेटा टाईप लिस्ट. लिस्टला क्रिएट कसं करणार? स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये डेटाला पास करणार ना. मग लिस्ट क्रिएट करण्याची पद्धत काय झाली? स्क्वेअर ब्रॅकेट्स. हां, त्याच्यामध्ये तुम्ही एक पेक्षा जास्त डेटा पास करू शकता सेपरेटेड बाय कॉमा, बरोबर. सेम टपल पण आहे. टपल कसं क्रिएट होणार? हां, राऊंड ब्रॅकेट्समध्ये टपल क्रिएट होणार. त्याच्यानंतर सेट. सेट कसं क्रिएट होणार? कर्ली ब्रॅकेट्स, बरोबर. आणि डिक्शनरी पण कर्ली ब्रॅकेट्स. पण फरक काय आहे सेट आणि डिक्शनरीमध्ये? मग दोन्ही पण कर्ली ब्रॅकेट्सनेच क्रिएट झालेले. सेट मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू स्टोर करते. हां, आणि डिक्शनरीमध्ये डिक्शनरीमध्ये तुम्ही डेटा की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये तुम्ही स्टोअर करतात ना. एक की कोलन सेट युनिक व्हॅल्यू मध्ये ठेवतो. हां, आणि डिक्शनरीमध्ये व्हॅल्यू स्टोअर ठेवतो. ठीक. क्रिएट कसं करायचं ते समजलं तुम्हाला?
हां लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी. हां मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं 5 डेटा टाइप्स स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी यांना आपण डिटेलमध्ये आता स्टडी करू. जसं आपण पुढे जाऊ पायथनमध्ये अजून काही कन्सेप्ट जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा आपण हे 5 डेटा टाइप्सला डिटेलमध्ये जाऊन स्टडी करू. एक एक डेटा टाइपला व्यवस्थितपणे स्टडी करू. त्याच्या आतमधले सगळे कन्सेप्ट, सब कन्सेप्ट, टॉपिक, सब टॉपिक त्या 5 डेटा टाइपच्या रिलेटेड जेवढे पण असतील ते सगळे आपण स्टडी करू. ठीक आहे. सो आता बेसिक तुमचं इथं मी तुम्हाला सेट करून दिलेलं आहे. पहिलं बेसिक होतं तुमचं प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शन काय होतं, डेटा आउटपुट स्क्रीनवरती जर का आणायचं असेल तर प्रिंट फंक्शनचं तुम्ही यूज करणार. त्याच्यानंतर आपण गेलो व्हेरिएबल्सकडे. व्हेरिएबल्स काय करणार, तुमचा डेटा पहिले स्टोअर करणार आणि मग त्या डेटाला तुम्ही यूज करणार. ठीक आहे. व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला दाखवलं. व्हेरिएबल्सवरती वेगवेगळे ऑपरेशन्स पण मी तुम्हाला करून दाखवले. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला डेटा टाइप्स मी इंट्रोड्यूस करून दिले. जो आता तुम्ही व्हेरिएबल बनवताय, व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर करताय, पण कोणता डेटा स्टोअर करताय, आतापर्यंत तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करत होते त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करत होते, पण कोणता डेटा होतं. आता तुम्ही त्या डेटाला डिफाईन करू शकता. तुम्ही त्या व्हेरिएबलला बघून सांगू शकता की कोणता डेटा आहे त्याच्यामध्ये. बरोबर ना. कोट्सच्या आतमध्ये डेटा असेल तर तुम्ही काय सांगणार, कोणता डेटा आहे, स्ट्रिंग डेटा आहे. नंबर असतील विदाउट डेसिमल पॉईंट नंबर्स असतील तर तुम्ही काय सांगणार, इंटिजर डेटा आहे. विथ डेसिमल असतील तर तुम्ही काय सांगणार, फ्लोट डेटा आहे. असंच लिस्ट जर का एखाद्या व्हेरिएबलमध्ये पास केलं असेल तर तुम्ही बघून सांगू शकता स्क्वेअर ब्रॅकेट्स आहे त्याच्या आतमध्ये डेटा आहे तर काय झालं, तो लिस्ट झालं. टपल कसं होईल, राऊंड ब्रॅकेट्स. हां कर्ली ब्रॅकेट्स असतील तर सेट तुम्ही म्हणणार. त्याच कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये की व्हॅल्यूमध्ये डेटा असेल तर तुम्ही सांगणार डिक्शनरी. ट्रू आणि फॉल्स असेल तर बुलियन आहे. सांगू शकता आता डेटा कोणता आहे. बरोबर. टाईप फंक्शन काय होतं, टाईप फंक्शन बोला. हां डेटा टाईप कोणता आहे ते तुम्हाला सांगा. एखाद्या व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा स्टोअर केलाय तुम्ही त्याचा टाईप तुम्हाला काढून देणार. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला मी काल एक क्वेश्चन दिलं होतं, 5 व्हेरिएबल्स बनवा. 5 व्हेरिएबल्सला एकाच प्रिंट फंक्शनमध्ये प्रिंट करून दाखवायचं. मला तुम्ही केलं होतं सगळ्यांनी कोड. बरोबर. 5 व्हेरिएबल बनवले सगळ्यांनी, 5 वेगवेगळे व्हेरिएबल्स, त्याला एकाच प्रिंट फंक्शनमध्ये सगळ्यांनी पास केलं. A, B, C, D, E. बरोबर. असंच होतं सगळ्यांचं कोड. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन दाखवलं होतं. त्याच सेम कन्सेप्टला, त्याच सेम कोडला एकाच लाईनमध्ये पण मी लिहू शकतो. आठवतोय तो कन्सेप्ट कसं होतं. पहिल्यांदा सगळे व्हेरिएबल्स राईट करून घेणार लेफ्ट साईडला. हां लेफ्ट साईडला तुमचं काय असणार, सगळे व्हेरिएबलचे नावं. मग लावणार तुम्ही इक्वल टूची साईन. किती इक्वल टू, एकच. आणि मग इक्वल टूच्या राईट साईडला काय पास करणार, डेटा. बरोबर. मग बरोबर पायथन कसं व्हेरिएबल्स आता क्रिएट करतोय, लेफ्ट साईडमधून पहिल्या पोझिशनवरती जो व्हेरिएबल आहे त्याला पिक करतो. राईट साईडमध्ये डेटा आहे तर त्या डेटामधून पहिली व्हॅल्यू पिक करतो आणि त्या दोघांना असाइन करतो. तर ए ला कोणती व्हॅल्यू गेली, माय नेम इज संतोष. बी ला बरोबर या साईडची सेकंड व्हॅल्यू, सी ला बरोबर थर्ड व्हॅल्यू, डी व्हेरिएबलला फोर्थ व्हॅल्यू, ई व्हेरिएबलला फिफ्थ व्हॅल्यू. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स नोट डाऊन करायला सांगितले होते. लेफ्ट साईडला तुम्ही जेवढे व्हेरिएबल नेम्स पास करताय तेवढेच डेटा राईट साईडला पास झाले पाहिजे. जर का कमी झालं तर काय होईल, एरर येईल. आणि जर का तुम्ही इथं 4 जेवढे व्हेरिएबल्स तुम्ही इथं डिक्लेअर करताय त्याच्यापेक्षा जर का जास्त डेटा इथं तुम्ही पास केलं तरी पण एरर येणार. जर का तुम्ही कमी व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आणि जास्त डेटा डिक्लेअर केला तर एरर येईल. लक्षात येतोय. जास्त व्हेरिएबल डिक्लेअर केले, कमी डेटा डिक्लेअर केलं तरी पण एरर येईल. म्हणजे इक्वल पाहिजे दोन्ही पण. इथं लेफ्ट साईडला जेवढे व्हेरिएबल्स क्रिएट झाले तेवढंच डेटा राईट साईडला पण पास झाला पाहिजे. बरोबर मॅपिंग होणार. मग कन्सेप्ट लक्षात आलं. सो असे सगळे कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडले होते. आता ह्याच्यामधलं एक शेवटचं टॉपिक राहिलेलं आहे जे व्हेरिएबलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. अजून एक मेथड मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेऊ. एक सपोज परत एकदा मी काय करतोय, आता W इक्वल टू काय स्टोअर करतोय, 10. X इक्वल टू काय स्टोअर करतोय, 10च. Y इक्वल टू काय स्टोअर करतोय, 10. Z इक्वल टू काय स्टोअर करतोय, 10च. मला सांगायचं आहे किती व्हेरिएबल्स क्रिएट केले मी. 4 व्हेरिएबल्स आहे. 4 व्हेरिएबलची नावं काय, WXYZ. डेटा सेम आहे. सांगू शकता तुम्ही बघून डेटा सेम आहे प्रत्येकाला, काही वेगळं आहे का 4 व्हेरिएबल्समध्ये, नाही. सगळे डेटा सेम आहे. बरोबर. आता ह्यालाच मी कसं राईट करतोय बघा. मी काय लिहितोय, W बरोबर इक्वल टू काय लिहितोय, X इक्वल टू काय लिहितोय, Y परत इक्वल टू काय लिहितोय, Z आणि मग एक शेवटचं इक्वल टू लावून काय स्टोअर करतोय.
सो जेव्हा मला असे व्हेरिएबल्स क्रिएट करायचे, डिफरंट व्हेरिएबल्स क्रिएट करायचे, पण त्या डिफरंट व्हेरिएबल्समध्ये सेमच डेटा स्टोअर करायचे. ह्याचं स्टेटमेंट काय झालं, या कोडला बघून तुम्ही काय सांगू शकता, मी डिफरंट व्हेरिएबल्स क्रिएट केले, पण त्या डिफरंट व्हेरिएबल्समध्ये मी सेम डेटा स्टोअर केले. सो त्या केसमध्ये तुम्ही इथं किती लाईन्स यूज केले, 4 लाईन्स यूज केले. तो सेम वर्क पण आपण एका लाईनमध्ये बनवू. कधी यूज करायचा हा फॉर्मॅट, जेव्हा तुमच्याकडं मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट करायचे, पण त्या मल्टिपल व्हेरिएबल्समध्ये तुम्हाला एक सिंगल डेटा स्टोअर करायचा, सगळ्या डेटामध्ये सेम डेटा तुम्हाला स्टोअर करायचा. इथं मी मल्टिपल व्हेरिएबल्स बनवले ना, 4 व्हेरिएबल्स म्हणजे मल्टिपल व्हेरिएबल्सच झाले, पण ते मल्टिपल व्हेरिएबल्समध्ये एकच प्रकारचा डेटा दिलाय, इंटिजर. डेटा पण सेम आहे, इंटिजर डेटा तर आहेच, पण डेटा पण सेम आहे, 10 10 10 आणि 10. सो त्या केसमध्ये मी कसं लिहितोय, W इक्वल टूची साईन, परत सेकंड व्हेरिएबल नेम इक्वल टूची साईन, थर्ड व्हेरिएबल नेम इक्वल टूची साईन, फोर्थ व्हेरिएबल नेम इक्वल टूची साईन, आणि डायरेक्टली काय पास करायचं, डेट. कळत आहे आता. 2 मेथड्स तुम्हाला दाखवले, जेव्हा तुम्ही एका लाईनमध्ये पण व्हेरिएबल्सला क्रिएट करू शकता. मल्टिपल व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट करायचे आणि त्या मल्टिपल व्हेरिएबल्समध्ये डिफरंट डेटा स्टोअर राहणार आहे. सो त्या केसमध्ये हा फॉर्मॅट तुम्ही फॉलो करणार. मल्टिपल व्हेरिएबल्स बनवायचे पण डेटा सेमच ठेवायचे, सो त्या केसमध्ये काय फॉलो करणार, येतं लक्षात, समजतोय कन्सेप्ट. आता नोट डाऊन करायला, मग आपलं व्हेरिएबल डेटा टाईपचं कन्सेप्ट इथं संपून जाईल. स्टार्टिंग पासून आता तुम्हाला रेकॉर्डिंग्स देतो मी त्याच्यामधून. एक तिथं आपला 4th लेक्चर म्हणजे जाऊ दे, पहिले 3च लेक्चर झाले. डन झालंय. ठीक, समजले आता सगळे टॉपिक्स. प्रिंट फंक्शन, व्हेरिएबल्सच्या रिलेटेड सगळे टॉपिक समजा. व्हेरिएबल क्रिएट कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन्स कसे परफॉर्म करणार आहे, व्हेरिएबलचे नेमिंग रूल्स, व्हेरिएबलला जेव्हा तुम्ही नेम देणार तर कोणकोणते रूल्स फॉलो करणार, ते पार्ट कंप्लीट केल्यावरती केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, बरोबर. व्हेरिएबलचा डेटा अपडेट होतोय, सेम नेम जर का मी मल्टिपल टाइम्स व्हेरिएबलचं राईट केलं, आपण एजचं एक्झाम्पल घेतलं होतं, एज इक्वल टू 10, एज इक्वल टू 20, एज इक्वल टू 30. सो त्या केसमध्ये जर का मी शेवटी प्रिंट एज केलं तर काय डेटा येणार, 30 डेटा येईल, बरोबर. सो त्या केसमध्ये व्हेरिएबलचा डेटा अपडेट पण होऊ शकतोय. पायथन इज अ डायनॅमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असं स्टेटमेंट दिलं होतं, ते का दिलं होतं ते पण समजा. मग डेटा टाईप्स आपण स्टडी केलो, टाईप फंक्शन आपण स्टडी केलं, आणि तुम्हाला 2 असे मेथड्स दाखवले जिथं तुम्ही सिंगल लाईनचा यूज करून मल्टिपल व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता. चालेल. आता नवीन फाईल सगळ्यांनी क्रिएट करायची आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपलं टाईप कास्टिंगचं. काय आहे, टाईप कास्टिंग .py.
या सगळेजण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. लक्षात घ्या व्यवस्थितपणे, टाईपकास्टिंग सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पायथनमध्ये जेव्हा आपण प्रोग्रामिंग करणार या कन्सेप्टची तुम्हाला 110% गरज पडणार, यूज होणार म्हणजे होणार या कन्सेप्टचं. ठीक आहे. मग डेटा आपण आता डेटा आपण पास करतोय, पुढे जाऊन आपण असं पण शिकणार आहे की युजरकडून डेटा कलेक्ट करायचं युजरकडून. त्या केसमध्ये तुम्हाला टाईपकास्टिंग इम्पॉर्टंट आहे. त्या केसमध्ये टाईपकास्टिंग कशी होतीये ते समजणं इम्पॉर्टंट आहे. तो टाईपकास्टिंगला व्यवस्थितपणे समजून घ्या आता. ठीक आहे. व्हेरिएबल आणि डेटा टाईप समजलंय तर तुम्हाला टाईपकास्टिंग व्यवस्थितपणे समजणार आहे सिम्पल वेमध्ये. ठीक आहे. टाईपकास्टिंगचा अर्थ काय? ठीक आहे. टाईपकास्टिंगचा अर्थ काय? आता आपण एक डेटाला दुसऱ्या डेटामध्ये कन्वर्ट करणार आहे. टाईपकास्टिंगचं मिनिंग काय? टू कन्वर्ट वन डेटा इंटू अनदर फॉर्म. समजतंय? एक डेटाला आपण दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे सगळ्यात सोपी भाषा, आपण 10 डेटा टाईप शिकलोय, हां, आपण 10 डेटा टाईप स्टडी केलोय, बरोबर. तर आता आपण काय करणार आहे, एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार आहे. सपोज माझ्याकडे डेटा आहे स्ट्रिंगमध्ये, तर मी काय करणार आहे, त्या स्ट्रिंग डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार? इंटिजरमध्ये, फ्लोटमध्ये, बुलियनमध्ये. समजतंय? माझ्याकडे डेटा काय आहे? स्ट्रिंग डेटा आहे. तर मी स्ट्रिंग डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार? इंटिजरमध्ये करू शकतो, मला वाटतंय मी फ्लोटमध्ये करू शकतो, मला वाटतंय मी बुलियनमध्ये पण करू शकतो. आलं लक्षात? सो बरोबर आहे डेफिनेशन. एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? टाईपकास्टिंग. आलं लक्षात? हां, ठीक. चला आता टाईपकास्टिंगला समजू की कसं आपण एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. टाईपकास्टिंगमध्ये दोन वेज आहे. एक आहे इम्प्लिसिट टाईपकास्टिंग आणि दुसरी आहे एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. टाईपकास्टिंग परफॉर्म करण्याची तुमच्याकडे दोन पद्धती आहेत, दोन टाईप्स आहे. ठीक आहे. एक पहिली टाईप कोणती आहे? इम्प्लिसिट टाईपकास्टिंग. आणि दुसरा टाईप कोणता आहे? एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. सो सगळ्यात पहिले आपण पहिल्या टॉपिकला स्टडी करू, इम्प्लिसिट टाईपकास्टिंग. लक्ष द्या आता सगळ्यांनी, इम्प्लिसिट टाईपकास्टिंगचं डेफिनेशन काय असणार आहे. ठीक आहे. इम्प्लिसिट टाईपकास्टिंगमध्ये जो पायथन आहे तो स्वतःहून एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करतो. आपण प्रोग्रॅमर कोणतं लॉजिक देत नाही, आपण प्रोग्रॅमर मॅन्युअली कोणतं कोड लिहित नाही, आपण पायथनला कमांड देत नाही की माझा ह्यो डेटा टाईप आहे, या डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करतो. पायथन स्वतःहूनच काय करतो? एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करतो. हा झाला इम्प्लिसिट टाईपकास्टिंग. आणि एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग काय? जिथं आपण मॅन्युअली प्रोग्राम लिहिणार आणि प्रोग्राम थ्रू आपण एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार. दोन्ही समजले डिफरन्स काय? इम्प्लिसिटमध्ये कसं असणार आहे? पायथन स्वतःहून एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करेल आणि एक्सप्लिसिटमध्ये आपण प्रोग्रामर एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. या लक्षात आता काय डेफिनेशन येते? पायथन ऑटोमॅटिकली कन्वर्ट्स वन डेटा टाईप इंटू अनदर डेटा टाईप. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला चांगलं इम्प्लिसिट टाईपकास्टिंगमध्ये कसं पायथन स्वतःहून एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करतो. तर मी इथं एक व्हेरिएबल बनवतोय. ठीक आहे. इथं मी काय बनवतोय? एक व्हेरिएबल बनवतोय. त्याला मी नाव देतोय नंबर 1 म्हणजे num1. शॉर्ट फॉर्म मध्ये देतोय त्याला num1. समजतंय? नंबर इक्वल टू करून मी स्टोअर करतोय 10. काय डेटा स्टोअर केलंय? 10. मला सांगा व्हेरिएबल इथं सक्सेसफुली क्रिएट झालंय. हां, त्याचा डेटा टाईप काय? मी डेटा टाईप विचारतोय, इंटिजर आहे. सांगू शकता तुम्ही आता बघून डेटा टाईप कोणतं या व्हेरिएबलचं? इंटिजर आहे. अजून एक व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये आता डेटा मी काय स्टोअर करतोय? मला सांगा याचा डेटा टाईप काय असणार आहे? फ्लोट डेटा टाईप आहे. मग समजलं आता. पहिल्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय? इंटिजर. सेकंड व्हेरिएबलचा डेटा टाईप काय? फ्लोट आहे. आता मी अजून एक तिसरं व्हेरिएबल बनवतोय num3. num3 मध्ये मी काय स्टोअर करतोय? num1 प्लस num2. num1 मध्ये कोणता डेटा आहे? इंटिजर आहे. num2 मध्ये कोणता डेटा आहे? फ्लोट आहे. आता व्हॅल्यू सांगा मला, डेटा सांगा आता. कोणता डेटा आहे num1 मध्ये? 10 आहे. num2 मध्ये
10.10. मी तर काय यूज करतोय प्लस, म्हणजे मी काय करतोय थोडक्यात त्या दोन नंबरची ऍडिशन करतोय. काय असणार त्या दोन नंबरची ऍडिशन? 20.10. तुम्ही सांगताना पण काय सांगताय? फ्लोट मध्येच आन्सर सांगताय. तुम्ही फक्त 20 सांगितलं का? नाही, तुम्ही सांगताना काय सांगितलं? 20.10. पायथननी केलं इथं कन्व्हर्जन, इंटिजरला कशामध्ये कन्वर्ट केलं? फ्लोट मध्ये. आता आपण डेटा चेक करू. प्रिंट काय करतोय? num3. आलं 20.1. लक्षात येतोय? आता एक होतं इंटिजर डेटा, एक होतं आपलं फ्लोट डेटा. पायथननी फायनल आन्सर काय दिलं? कशामध्ये दिलं? कोणत्या डेटा टाईपमध्ये दिलं? फ्लोटमध्ये दिलं. तो इंटिजरमध्ये पण देऊ शकत होता, तो इंटिजरमध्ये पण मला देऊ शकत होता. जर का त्यांनी मला इंटिजरमध्ये डेटा दिला असता तर काय आलं असतं? फक्त 20. बरोबर ना? फक्त 20. पॉईंटला मी काढून टाकलं असतं. सपोज जर का मी या पॉईंटला काढून टाकलं तर त्याच्यासोबत जेवढं पण डेटा आहे तो पण निघून जाणार. पॉईंट सोबत कोण आहे? 1 आहे. बरोबर. तर पॉईंट सोबत जो डेटा आहे त्याला पण मी काढून टाकलं तर काय वाचणार? फक्त 20च राहणार फक्त. तर 20 राहिला. बरोबर. पण इथं काय झालं? एक ऑब्झर्व करा, तुमचा डेटाचा लॉस झाला. बरोबर ना? तुमचा डेटाचा लॉस झाला इथं. सपोज जर का मी या 10ला इथून काढला आणि 95 केलं, 10.95. आता ऍडिशन काय होणार? 20.95. तर तो जो 0.95 आहे तो 0.95 तुमचा रिमूव्ह झाला. जर का पायथननी त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट केला असता तर तुमचा डेटा लॉस झाला. याला रुपीजमध्ये समजा 0.95 काय असणार? ते पैसा असणार आहे. तेवढं तुमचं लॉसच झालं शेवटी. काही पण असो, किंमत तर आहे त्याची. 20.95 म्हणा किंवा 20 म्हणा, काहीतरी व्हॅल्यू होल्ड करतोय तो. तर ते तुमची व्हॅल्यू लॉस झाली इथं. पण पायथन कधीच डेटाचा लॉस करणार नाही. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट नोट डाऊन करायचं आहे. पायथनमध्ये इंटिजर इज द लोअर डेटा टाईप अँड फ्लोट इज द हायर डेटा टाईप. काय सांगतोय मी? इंटिजर इज द लोअर डेटा टाईप अँड फ्लोट इज द हायर डेटा टाईप. काय सांगतो ह्याचा अर्थ काय? नेहमी पायथन काय करणार? इंटिजरला फ्लोटमध्येच कन्वर्ट करणार. म्हणून त्याला ट्रेन काय केलेलं आहे? फ्लोटला हायर डेटा टाईप कन्सिडर करायचं. जर का त्याला असं शिकवलं इंटिजर इज द हायर डेटा टाईप तर नेहमी डेटाचा लॉस होणार. बरोबर ना? नेहमी तो काय करणार? पॉईंटच्या पुढचं जेवढं पण नंबर असेल त्या सगळ्यांना रिमूव्ह करत जाणार आणि फक्त तेवढंच डेटा होणार. सो इथं इम्प्लिसिट टाईप कास्टिंगमध्ये काय झालं? सगळ्यात पहिले पायथननी काय केलं? हा जो इंटिजर होता याला कशामध्ये कन्वर्ट केलं? फ्लोटमध्ये कन्वर्ट केलं. हा काय होणार? फ्लोटमध्ये जेव्हा हा कन्वर्ट होईल तर हा काय होईल? 10.0. 10.00 म्हणजे अर्थ काय झालं? 10च झालं. बरोबर. आता त्या दोघांची ऍडिशन पॉसिबल झाली. 10.00 प्लस 10.95. काय आन्सर येणार? 20.95. आता मी चेंज केले. हा आला 20.95. तर इम्प्लिसिटचा अर्थ काय? पायथननी स्वतःहून दिली. मी तर कुठं कमांड दिलेली का? मी सांगितलंय पायथनला की बाबा तू ह्या नंबरला कशामध्ये कन्वर्ट कर? फ्लोटमध्ये कन्वर्ट कर आणि मग तू परफॉर्म करायचं. त्यांनी स्वतःहून ठरवलं हा इंटिजर डेटा आहे, या इंटिजर डेटाला मी कशामध्ये कन्वर्ट करू? फ्लोटमध्ये. आणि मग मी त्या दोघांची ऍडिशन परफॉर्म करणार. आले लक्षात? इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. कर ऑपरेशन परफॉर्म करा. व्यवस्थितपणे पॉईंट नोट डाऊन करा. हा पण पॉईंट नोट डाऊन करा. इन पायथन इंटिजर इज द लोअर डेटा टाईप अँड फ्लोट इज द हायर डेटा टाईप.
झालं हो दे. ठीक चल. ऑनलाईन मेंबर समजलंय इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. सगळ्यात पहिलं सांगा टाईप कास्टिंग समजलंय. टाईप कास्टिंगचं मिनिंग काय, त्याच्यामध्ये दोन वेज आहे, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. सो इम्प्लिसिट टाईप कास्टिंग समजलंय सगळ्यांना. व्यवस्थितपणे पॉइंट्स नोट डाऊन करा. ठीक आहे, कोडला नोट डाऊन करा, कोडला इम्प्लिमेंट करा, आउटपुट चेक करा कसं होतं. ठीक आहे, चला आता आपण सेकंड टाईपकडे जाऊ. सगळेजण लक्ष द्या आता परत. ठीक आहे, सेकंड टाईप काय आपलं एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. बरोबर. सर काय सांगितलं तुम्ही एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग बद्दल. इथं आता कोण कन्वर्ट करणार एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये, आपण म्हणजे प्रोग्रॅमर. तुम्ही प्रोग्राम राईट करताय, युजर. तुम्ही आता काय करणार आहे एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार. पण कसं करणार, पायथन तर ऑटोमॅटिकली करत होतं त्याचं, पण आता आपण कसं करणार, आपण यूज करणार फंक्शन्स. जसं तुम्ही प्रिंट फंक्शन शिकले, टाईप फंक्शन शिकले, आता अजून मी तुम्हाला काही फंक्शन्स इंट्रोड्यूस करून देतोय. अजून काही फंक्शन्स मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. ठीक आहे, सो पहिलं फंक्शन आपण आता शिकतोय एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगमध्ये. तो आहे आपल्यासाठी इंटिजर फंक्शन, किंवा आपण बेसिक पासून चालू करू स्ट्रिंग फंक्शन, STR फंक्शन. फंक्शनचं नाव काय STR. लिहायचं कसं त्याला, स्मॉल लेटर्समध्ये STR ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड. त्याचा अर्थ काय, या फंक्शनच्या मदतीने तुम्ही कोणतं पण डेटा कशामध्ये कन्वर्ट करू शकता, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करू शकता. सर मी तुम्हाला जर का डेटा दिला, मी तुम्हाला काय सांगतो या डेटाला कन्वर्ट करा स्ट्रिंगमध्ये. हां, तर एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगमध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करणार तो डेटा, बाय युझिंग स्ट्रिंग फंक्शन. कळतंय, कोणतं फंक्शन वापरणार, स्ट्रिंग फंक्शन. सर नोट डाऊन करा STRला. वर्किंग कशी होणार STR फंक्शनमध्ये, तुम्ही कोणतं पण डेटा त्या दोन राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पास करा. कोणतं पण डेटा त्या दोन राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पास करा. तो डेटा पायथन पिक करणार आणि कशाच्या आतमध्ये पुट करणार, दोन कोट्सच्या आतमध्ये. बरोबर ना. स्ट्रिंग कशी क्रिएट होते, कोट्सला यूज करून. तुम्ही स्टार्टिंग कोट एंडिंग कोट दोन कोट्स लावतात, त्या दोन कोट्सच्या मध्ये तुम्ही कंटेंट पास करतात, तुमचा डेटा राईट करतात. तर पायथन काय करेल, त्या दोन ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुम्ही डेटा द्या, त्या डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार, मी दोन कोट्सच्या आतमध्ये पुट करणार. ते ऑटोमॅटिकली काय क्रिएट होणार, स्ट्रिंग क्रिएट होऊन जाईल. समजा आता आपण बघू. A इक्वल टू काय देतोय, 10 देतोय. सब नीट लक्ष द्या. A इक्वल टू काय दिलाय, 10. A चा डेटा टाईप काय झालं, हां इंटिजर. बोला ना मग काय, हां ह्याचा डेटा टाईप काय झालं, फ्लोट. आता नीट बघा कसं अप्लाय करतोय मी लिहितोय प्रिंट फंक्शन. काय लिहितोय, प्रिंट फंक्शन. त्याच्या आतमध्ये मी काय राईट करतोय, STR फंक्शन. समजलंय कसं राईट केलंय, पहिले प्रिंट फंक्शन लिहिलंय, त्याचे दोन ब्रॅकेट्स लावले, त्या दोन ब्रॅकेट्सच्या आतमध्ये काय लिहिलंय, स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंगला कसं राईट केलं, STR, परत त्याचे दोन राऊंड ब्रॅकेट. आता त्या स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये मी कुणाला पास करतोय, A ला पास करतोय. A मध्ये डेटा काय 10 आहे. ठीक आहे, आता आणि सेम मी कोड लिहितोय कुणासाठी, B साठी पण. बरोबर ना, लिहिलं B साठी. आता आपण काय करू, रन करू. काय डेटा येणार, काय आला, 10 आणि 10.50. बरोबर. पण डेटा टाईप काय आला असेल, स्ट्रिंग आला असेल, कारण तुम्ही कन्वर्ट केलाय डेटा. चेक करायचं आहे आपल्याला, प्रिंट
टाईप कोणतं एचं. आता कोणाचा टाईप चेक करू, नीट लक्ष द्या. आता काय येणार डेटा टाईप, एकदा परत सांगा काय येऊ शकतो डेटा टाईप. स्ट्रिंग येईल. मग का खाली घेतलं नाही इंटिजर काय आलं इंटिजर आणि हा स्ट्रिंग मध्ये का कन्वर्ट नाही झाला तो. तुम्ही स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं इथं डेटा, पण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून त्याला कुठंतरी सेव्ह नाही केलं. लक्षात येतोय. तुम्ही डेटा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केला, पण तो जो डेटा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झाला त्या डेटाला कुठंतरी स्टोअर करावा लागेल. त्या डेटाला पहिले कुठेतरी स्टोअर करावं लागेल. कसं स्टोअर करू शकतो. याला काढून टाकू. मी काय करतो इथं सी, याच्या आतमध्ये मी राईट नाही करू शकत. जो स्ट्रिंग फंक्शन काय करेल, या ए डेटाला पहिले स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल आणि मग जो डेटा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होईल त्याला कुठं सेव्ह करेल, सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून टाकेल ना. लक्षात येतोय काय केलं मी, हे नाही आलं. सेम बी साठी काय करू, अजून एक व्हेरिएबल बनवू शकतो. हा आता ए आणि बी चा डेटा टाईप तुम्ही चेक केलं, काय आलं इंटिजर आणि फ्लोट. आता आपण प्रिंट करू, टाईप करू, त्याच्यामध्ये देऊ सी आणि आता काय करू डी ला पण सेम करू. आता कुणाकुणाचे टाईप चेक करतोय मी सांगा चला. ए च, बी च, सी च, डी च. आता बघा ए च डेटा टाईप काय, बी च, सी च आणि डी च. आलं, झालं तुमचं डेटा सक्सेसफुली स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट. लक्षात येतोय. डायरेक्टली जर का नुसतं प्रिंट मध्ये तुम्ही str चालू शकता, पण तो डेटा टेम्पररी सेव्ह झाला. जेव्हा रनचं बटन क्लिक झालं तेवढ्या पुरतच तो डेटा होता, पण परमनंटली सेव्ह झाला का आपला डेटा नाही झाला. परमनंटली डेटा कधी सेव्ह होईल, जेव्हा तुम्ही डेटा एखाद्या व्हेरिएबल मध्ये पास करणार, बरोबर ना, तेव्हा तो डेटा त्याच्यामध्ये आता सेव्ह आहे. आता थ्रू आउट द पायथन मध्ये कधी पण सी आणि डी ला कॉल करा, कधी त्या सी आणि डी चा डेटा टाईप चेक करा, काय भेटणार तुम्हाला, स्ट्रिंगच भेटणार. डेटा आता परमनंटली सेव्ह झालेले आहे. कळतंय, करा एक्झिक्यूट. स्ट्रिंग फंक्शनचा यूज समजलं. काय करणार तो, कोणत्या पण डेटाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करणार. आता असं ऑपरेशन परफॉर्म नाही करायचं. कसं ऑपरेशन, सपोज इथं तर आता आपण नंबर्सला इंटिजर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलंय, पण स्ट्रिंगला कन्वर्ट नाही करायचं. म्हणजे काय सांगतोय हे बघा, असं हॅलो, याचा काही यूज आहे का. ऑलरेडी डेटा तुमचं स्ट्रिंगच आहे, त्याच्यावरती काय स्ट्रिंग फंक्शन अप्लाय करताय. लक्षात आलंय. हां, डेटा ऑलरेडी कोट्सच्या आतमध्ये, म्हणजे तो स्ट्रिंगच आहे. पायथन काय नवीन अजून स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट नाही करणार त्याला. ठीक आहे. हा व्हेरिएशन होता नंबर्सला तुम्ही स्ट्रिंग मध्ये कसं कन्वर्ट करणार. सेम तुम्ही बुलियन डेटाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता. बुलियन डेटा कोणतं होतं आपलं, ट्रू आणि फॉल्स.
समजलं? आले सगळ्यांच्या लक्षात आलं? आता अजून एक दाखवतो तुम्हाला. आता काय दाखवतोय? ई इक्वल टू काय स्टोअर करतोय? ट्रू स्टोअर करतोय, बरोबर? इथंच आपण करू डायरेक्टली STR आणि त्याच्या आतमध्ये डेटा डायरेक्टली पास करू. चालतंय ना तसं पण? काय पास केलं मी आता STRच्या आतमध्ये? बोला, STRच्या आतमध्ये काय पास केलं? बुलियन डेटा पास केले. म्हणजे मी काय कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय? बुलियन डेटाला कशामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय? स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर? ठीक आहे. आता मी काय करतोय? टाईप चेक करणार सगळ्यात पहिले, सक्सेसफुली कन्वर्ट झालाय का? हां, काय आलं? आली. म्हणजे बुलियन डेटा पण सक्सेसफुली तुमचं स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये काही डेटा पास करा. पायथन काय करणार? त्या डेटाला घेणार आणि कुठं टाकणार? स्ट्रिंगमध्ये, म्हणजे कोट्सच्या आतमध्ये पुट करणार. आले लक्षात? डन. समजा सगळ्यांना आता स्ट्रिंग फंक्शनचं यूज करून तुम्ही इंटिजर डेटा, फ्लोट डेटा आणि बुलियन डेटाला कसं स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करणार? येतोय लक्षात? इंटिजर डेटा, फ्लोट डेटा आणि बुलियन डेटाला तुम्ही स्ट्रिंगमध्ये कसं कन्वर्ट करणार? कोणतं फंक्शन यूज करणार? स्ट्रिंग फंक्शन, STR फंक्शन. सेकंड आता आहे इंटिजर फंक्शन. कोणतं आहे? सेकंड इंटिजर फंक्शन. आता इंटिजर फंक्शनला डिनोट कशाने करायचं? INT, स्मॉल लेटर्समध्ये INT, आणि INT ला ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. आता ह्यो काय करणार फंक्शन? त्याच्यामध्ये जो पण डेटा येईल त्या डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार? इंटिजरमध्ये कन्वर्ट करणार, बरोबर ना? त्याच्यासाठी त्याला समजण्यासाठी आपण व्हेरिएबल्स बनवू. आता तुम्हाला डेटा देतो, कोडला कमेंट आउट करतो. आता फक्त लक्ष असायचं इंटिजरवरती. I1 नावाचं व्हेरिएबल बनवतोय. I1 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय हॅलो. एक I2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय काही असं 10.95. अजून एक व्हेरिएबल बनवतोय I3 नावाचं, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करतोय 10. अजून एक व्हेरिएबल बनवतोय तुमच्यासाठी काय येऊ शकतोय, आणि एक I5 नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये स्टोअर करतोय ट्रू. अजून एक आहे I6 इक्वल टू फॉल्स. लक्ष द्या, तुमच्यासाठी इंटिजर फंक्शन तुम्हाला शिकवण्यासाठी 6 व्हेरिएबल्स आता मी क्रिएट केले. 6 वेगवेगळे व्हेरिएबल्स. चल मला एक्सप्लेन करायचं सगळ्यांनी. आता पहिल्या व्हेरिएबलचा डेटा टाईप काय? दुसऱ्या व्हेरिएबलचं, तिसऱ्या व्हेरिएबलचं नीट बघा.
चौथ्या याचं पाचव्याचं बुलेट सिक्स बुलेट हा डेटा टाईप कोणता आहे परत सांगा एकदा. स्ट्रिंग आहे. 10 नंबर आहे String. कोडच्या आतमध्ये, लक्ष द्या. आणि याचा डेटा टाईप काय होईल मग? फ्लोट होईल. आणि याचा डेटा टाईप स्ट्रिंग. आलं ना लक्षात? 6 व्हेरिएबलचे डेटा टाईप समजले इनिशियल. आता आपण या सगळ्या 6 डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार? इंटिजरमध्ये कन्वर्ट करणार, बरोबर ना? आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक एकला करून आता इंटिजरमध्ये कन्वर्ट करू. आता डेटा मी स्टोअर नाही करत आहे वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये, डायरेक्टली तुम्हाला शो करतो. ठीक आहे. प्रिंट काय करतोय? इंट. सगळ्यात पहिले घेऊ कुणाला? I1 ला. I1 नावाचं व्हेरिएबल आहे ना. हां, प्रिंट करतोय, इंटिजरमध्ये कन्वर्ट करतोय. कुणाला कन्वर्ट करतोय? I1 व्हेरिएबलला. हां, बघू आता. काय आलं? एरर आला. काय एरर आला? काय होतं I1 मध्ये? स्ट्रिंग होतं. हां, तर स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट काय होतं? हॅलो. हॅलो काय डेटा आहे? अल्फाबेट डेटा आहे. हां, तर काय दिलं त्यांनी? अल्फाबेट्सला नंबर्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट नाही करू शकत. कळतंय? या HELLO ला मी नंबर्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट नाही करू शकत. येतोय लक्षात? स्ट्रिंग डेटाला मी इंटिजरमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. काय कन्वर्ट करू? तुम्हीच सांगा. इथं अल्फाबेट्स आहे, किती कॅरेक्टर्स आहे? 5 कॅरेक्टर आहे. HELLO. काय नंबर्स देऊ त्यांना? इंटिजर काय असतो? नंबर असतो ना, विदाउट डेसिमल पॉईंटवाला नंबर. मला नंबर द्यावा लागेल. काहीतरी नंबर माझ्यासमोर प्रिंट झाला पाहिजे. पण नंबर प्रिंट होईल का? नाही, कारण कोड्सच्या आतमध्ये डेटा काय? स्ट्रिंग डेटा. स्ट्रिंग आहे पण अल्फाबेटिकली स्ट्रिंग आहे. हां, नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करणार त्या स्ट्रिंगमध्ये तुमचं कंटेंट अल्फाबेट्स असतील. जसं इथं हॅलो आहे, त्या हॅलोला जर का मी इंटिजरमध्ये कन्वर्ट करायला घेतोय तर कन्वर्ट नाही होणार. अल्फाबेट्सला नंबर्समध्ये कन्वर्ट नाही करू शकत, बरोबर ना? काय दिला तुम्हाला? एरर द्या ना. आता दुसरं कोड. आता कुणाला कन्वर्ट करायचं? I2 व्हेरिएबलला कन्वर्ट करू आता. हां, I2 मध्ये डेटा काय? चला, कोणता डेटा आहे I2 मध्ये? फ्लोट डेटा आहे. काय लिहिणार मी परत? INT फंक्शन. हां, INT फंक्शनच्या आतमध्ये कुणाला पास करू? I2 केलं पास. रन करतोय. एरर एकच मिनिट द्या. या कोड ऑफ लाईनला स्किप करा आता. हा तुम्हाला शो करण्यासाठी होतो फक्त. आता आपण रन करू परत एकदा. काय येतं? 10 इंटिजरमध्ये कन्वर्ट झाला. हां, काय डेटा होता पण माझा? 10.95. काय झालं? तो कशामध्ये कन्वर्ट झाला? 10 मध्ये. पॉईंटला त्यांनी काढून टाकलं. जसं पॉईंटला काढलं, पॉईंट सोबत जेवढे नंबर्स होते, पॉईंट सोबत कोणता नंबर होता? 9 आणि 5 होतं, ते पण त्यांनी काढून टाकलं.
काय येईल याचं आउटपुट 10. लक्ष द्या आला. आता I3 ला मी कन्वर्ट करणार आहे इंटिजर मध्ये. हा आता काय I3 सांगा, I3 चा डेटा टाईप कोणता आहे? कोण येतो इंटिजर? आता I3 ला मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय इंट फंक्शनच्या आतमध्ये. काय डेटा येतोय? काय आला? आता लक्ष द्या, इथं पण काय होतं तुमचं स्ट्रिंग होतं, इथं पण काय तुमचं स्ट्रिंगच आहे. दोन्ही पण ठिकाणी स्ट्रिंग आहे. I1 मध्ये पण स्ट्रिंग डेटा होता, I3 मध्ये पण स्ट्रिंग डेटा होता. पण जो I1 मध्ये स्ट्रिंग डेटा आहे त्या कोड्सच्या आतमध्ये काय अल्फाबेट्स आहे, तर अल्फाबेट्सला मी नंबर्स मध्ये कन्वर्ट नाही करू शकत. इथं पण स्ट्रिंग आहे, I3 मध्ये पण काय स्ट्रिंग आहे, हा कोड्स आहे, त्या कोड्सच्या आतमध्ये काय नंबर्स आहे, नंबर आहे ना, तर त्या नंबरला मी काय करू शकतो इझिली इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघताय आलाय 10 इथं, कळतंय? टाईप चेक करू शकता त्याचं तुम्ही. ह्याला टाईप फंक्शनच्या आतमध्ये पुट करा, हे बघा असं TYPE, आणि जो पूर्ण इंट ब्रॅकेट I3 चं होतं त्याला टाईप फंक्शनच्या आतमध्ये पण टाकू. कळतंय? मी काय लिहिलंय पहिले प्रिंट फंक्शन, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये कोण आहे टाईप फंक्शन, टाईप फंक्शनच्या आतमध्ये कोण आहे इंट फंक्शन. सगळ्यात पहिले कोण एक्झिक्यूट होईल? सगळ्यात पहिले होणार सगळ्यात आतमधलं फंक्शन. आतमधलं फंक्शन काय? इंटिजर ब्रॅकेटमध्ये I3. म्हणजे पहिले पायथन काय करणार, या I3 ला इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. I3 जसं इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल तो डेटा कुठं पुट होईल टाईप फंक्शन मध्ये. मग टाईप फंक्शन त्याचा डेटा टाईप करणार आणि प्रिंट फंक्शन काय करणार माझ्यासमोर डेटाला प्रिंट करणार. बघा आता काय येतंय क्लास इंटिजर, म्हणजे सक्सेसफुली डेटा कोणता होता स्ट्रिंग डेटा होता, पण त्या स्ट्रिंग डेटाच्या आतमध्ये कोड्सच्या आतमध्ये काय नंबर्स आहे, तर नंबर्सला पायथननी सक्सेसफुली इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. इथं पण स्ट्रिंग डेटा होता पण त्या कोड्सच्या आतमध्ये काय होतं अल्फाबेट्स होतं, तर अल्फाबेट्सला त्यांनी नंबर्स मध्ये कन्वर्ट नाही केलं. आलंय लक्षात? झालं? नोट डाऊन करा, जे जे पॉईंट सांगतोय ते सगळे नोट डाऊन करा, महत्त्वाचे व्हेरिएशन्स आहे. आता पुढं अजून तुम्हाला एक चांगलं व्हेरिएशन दाखवतो याच्यामध्ये. चला आता सांगा, आता कोणाला कन्वर्ट करायचंय? I4 मध्ये कोणता डेटा आहे? I4 मध्ये कोणता डेटा आहे? स्ट्रिंग डेटा आहे. काय करतोय मी प्रिंट मध्ये काय टाकतोय इंटच्या आतमध्ये कुणाला पास करणार I4 बरोबर, I4 ला पास करणार. I4 मध्ये काय स्ट्रिंग डेटा आहे, हा कन्वर्ट करायला घेतोय काय ना. आता लक्ष द्या, हा वरती I3 मध्ये पण स्ट्रिंग डेटा होता पण आतमध्ये कंटेंट काय होतं नंबर होता. हा इथं पण स्ट्रिंग डेटा आहे, आतमध्ये नंबर कोणता आहे, आतमध्ये कंटेंट कोणता आहे नंबरच आहे ना एक प्रकारचा. हा
ह्याला पण तुम्ही काय म्हणणार नंबरच, ह्याला पण काय म्हणणार तुम्ही नंबर, फक्त नंबरचा टाईप आहे. वरती इंटिजर नंबर येतात, खाली फ्लोट नंबर आहे, पण दोन्ही पण नंबरच आहे. एक विथ डेसिमल पॉईंट आहे, एक विदाउट डेसिमल पॉईंट आहे, बरोबर ना? हां, बट पायथनमध्ये इथं पायथन आता कोणत्या कन्सेप्टला फॉलो करतो? फ्लोट इज द हायर डेटा टाईप, फ्लोट इज द हायर डेटा टाईप अँड इंटिजर इज द लोअर डेटा टाईप. तर इथं जो नंबर आहे 10.15 हा कोणता आहे? फ्लोट डेटा टाईप आहे. त्याला मी कशामध्ये कन्वर्ट करतोय? इंटिजरमध्ये कन्वर्ट करतोय. सो त्याला तो कन्वर्ट करून घे. सेम प्रोसेस इथं बघायचं आता नीट. इथं काय होतं? I2 मध्ये डेटा कोणता होता? फ्लोट डेटा होता, पण त्यांनी फ्लोटला इंटिजरमध्ये कन्वर्ट केला. 2 पॉईंट्स नोट डाऊन करायचे. I2 मध्ये मी फ्लोट डेटा पास केला होता, जो फ्लोट डेटा मी पास केला तो डायरेक्टली पास केला होता. इथं पण मी फ्लोट डेटा पास केलेला आहे 10.15, पण डायरेक्टली पास केलंय का? नाही, कोट्सच्या आतमध्ये पास केलंय. तर जेव्हा मी कोट्सच्या आतमध्ये फ्लोट नंबर पास करणार आणि त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायला घेणार, तेव्हा पायथन आपल्याला एरर शो करणार. आणि तोच फ्लोट डेटा मी डायरेक्टली पास केला तर त्यांनी मला इंटिजरमध्ये त्याला कन्वर्ट करून दिला. मग इथं डेटाचा लॉस झाला, 0.95 निघून गेला, बरोबर? 0.95 माझं निघून गेला होता, पण तरी सुद्धा इंटिजरमध्ये माझा डेटा कन्वर्ट झाला. लक्षात घ्या. कन्सेप्ट समजलाय? हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इथं बरेच जण काय सांगणार, स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये नंबर्स आहे, तो याला इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल आणि डेटा काय येईल? फक्त 10 येईल. 10 पण नाही येणार, काहीच येणार नाही, तुम्हाला एरर शो होणार. आता इथं 10.95 आहे, हा डेटा कन्वर्ट होईल, आपण फ्लोटच आहे पण तरी इंटिजरमध्ये कन्वर्ट होणार. काय होणार? नंबर 10. इथं नाही होणार. लक्षात येतोय ना हा दोन्ही पण कन्सेप्ट? इथं पण स्ट्रिंग होता, इथं पण एररच आला होता. का? अल्फाबेट्स होते. पुढचं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आता पायथनमध्ये, ट्रू आणि फॉल्स काय? बुलियन डेटा आहे. हां, ट्रू आणि फॉल्स काय? बुलियन डेटा आहे. पायथनमध्ये ट्रूला कन्सिडर करायचं असतं 1 आणि फॉल्सला कन्सिडर करायचं 0. लक्षात येतंय? पायथनमध्ये ट्रू आणि फॉल्स काय? बुलियन डेटा टाइप्स आहे. रिझर्व्ड कीवर्ड्स आहे आपल्या पायथनमध्ये, बरोबर ना? रिझर्व्ड कीवर्ड्स आहे ट्रू आणि फॉल्स. तर त्या ट्रू आणि फॉल्सला काय कन्सिडर करायचं? ट्रूला 1 आणि फॉल्सला 0. तर जेव्हा मी आता प्रिंट करतोय, इंटिजर फंक्शनच्या आतमध्ये पास करतोय I5 मध्ये डेटा काय? ट्रू. तर ट्रूला मी काय सांगतोय कन्सिडर करायला? 1. तर काय कन्वर्ट होणार डेटा आता? 1 म्हणून. याला पण कमेंट आउट करा. हा पण तुम्हाला काय देणार? एरर देणार. रन करा आता. आला 1. सेम तसंच फॉल्सला कन्वर्ट करतोय. I6 मध्ये काय डेटा होता? फॉल्स होता. बरोबर? फॉल्सला काय कन्सिडर करायचं? 0. आता डेटा टाईप काय? डेटा काय? 0. आला तुमचं 1 आणि 0. व्यवस्थित नोट डाऊन करा. सगळे व्हेरिएशन्स तुमच्या समोर मांडले आता.
I1 व्हेरिएबल, I2 व्हेरिएबल, I3 व्हेरिएबल, I4 व्हेरिएबल, I5 आणि I6 सगळे व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. अजून एक राहिलंय तुमचं I7 नावाचं एक व्हेरिएबल बनवा सगळ्यांनी. I7 त्याच्यामध्ये स्टोअर करतोय मी नन पण आपण शिकलेलो एक डेटा टाईप, बरोबर. आता त्या ननला पण मी काय करतोय इंटिजरमध्ये कन्वर्ट करतोय. कशामध्ये कन्वर्ट करतोय? इंटिजरमध्ये. नीट लक्ष द्या. काय येईल मला? INT आणि त्याच्यामध्ये पास करतोय कोणतं? I7. बघा I7 मध्ये काय स्टोअर केलंय? नन डेटा टाईप. काय आलं तुम्हाला आता परत एकदा? टाईप एरर. आता तुम्हाला पहिले व्हॅल्यू एरर होता, आता तुम्हाला कोणतं एरर आले? टाईप एरर आले. ठीक आहे. ननचा अर्थ काय असतं? तुमचं व्हेरिएबल एम्प्टी, व्हेरिएबल मध्ये डेटा नाहीये प्रेझेंट. व्हेरिएबल क्रिएटेड आहे, त्या व्हेरिएबलला नाव पण आहे I7, पण त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये त्या कंटेनरच्या आतमध्ये काहीच प्रेझेंट नाहीये, मोकळा आहे तो कंटेनर. ठीक आहे. जेव्हा तुम्ही नन पुट करताय आणि त्याची टाईप कास्टिंग करायला निघाले तर नाही होणार. सेम स्ट्रिंग मध्ये पण त्याला नोट डाऊन करून ठेवा. कुठं? स्ट्रिंग मध्ये पण. तुम्हाला मी स्ट्रिंग मध्ये एक्सप्लेन नाही केलं. F नावाचं व्हेरिएबल बनवतोय तिथं, आणि तिथं पण काय करतोय? स्टोअर करतोय. आता नीट लक्ष द्यायचं. प्रिंट str मध्ये F ला पास करतोय. काय आलं? नाही. म्हणून सांगितलं नीट लक्ष द्यायचंय. F इक्वल टू नन केलंय, ननला कन्वर्ट करतोय कशामध्ये? स्ट्रिंग मध्ये. तर तुमचं सक्सेसफुली कन्वर्जन झालेलं आहे. सक्सेसफुली तुमचं कन्वर्जन झालेलं आहे. कळत आहे? पण तोच नन इंटिजरच्या आतमध्ये पास केला तेव्हा कन्वर्जन पॉसिबल नाही. स्ट्रिंग मध्ये काय असणार आहे बेसिकली? मी परत सांगतोय, पायथन स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये जो पण डेटा येतो त्याला घेऊन कोडच्या आतमध्ये पुट करतो. त्यांनी ननला पण घेतलं आणि कोडच्या आतमध्ये टाकलं. ट्रू आणि फॉल्सला घेतलं, कोडच्या आतमध्ये टाकून दिलं. पॉइंट नोट डाऊन करा. सर तुम्ही स्ट्रिंग मध्ये सांगा पाहिजे. हां, ननचं आहे का? स्ट्रिंग मध्ये सांगा पाहिजे. स्ट्रिंग मध्ये सांगितलं ना. स्ट्रिंग मध्ये हा असं नाही. सांगितलं ना. दोन्ही ठिकाणी लक्षात घ्या. पॉईंट ऍड करा स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंगमध्ये जर का तुम्ही नन डेटा स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायला घेते, स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये ननला पास केलं तर इझिली कन्वर्ट होईल. इंटिजरमध्ये तोच नन पास केलं तर कन्वर्जन नाही होणार. समजलं व्यवस्थितपणे? इंट फंक्शन. आता इंट फंक्शनमध्ये टोटल 7 व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवले. किती? 7.
7 व्हेरिएबल्स तुमच्यासाठी वेगवेगळे क्रिएट केले, I1 I2 पासून ते I7 पर्यंत. त्या 7 व्हेरिएबल्समध्ये वेगवेगळा डेटा स्टोअर केलं आणि त्या सगळ्या डेटाचं आपण कन्व्हर्जन परफॉर्म करतोय इंटिजरमध्ये. कोणता डेटा कन्वर्ट होईल आणि कोणता डेटा कन्वर्ट नाही होणार हा पॉईंट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तोच प्रश्न आहे टाईपकास्टिंगमध्ये. कोणता डेटा कन्वर्ट होऊ शकतो आणि कोणता डेटा कन्वर्ट नाही होऊ शकतो याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जातो. हे एक पॉईंट लक्षात घ्या. एखाद्याने येऊन विचारलं ननला इंटिजरमध्ये कन्वर्जन पॉसिबल आहे का, तुम्ही काय सांगणार? नाही. काय शो होणार? एरर शो. स्ट्रिंगला इंटिजरमध्ये कन्वर्जन परफॉर्म आहे का? हां आहे. स्ट्रिंगला इंटिजरमध्ये कन्वर्जन परफॉर्म आहे, पण डिपेंड ऑन त्या कोड्सच्या आतमध्ये डेटा कोणता आहे. कोड्सच्या आतमध्ये जर का अल्फाबेट्स आहे तर होईल का कन्वर्जन? नाही होणार. कोड्सच्या आतमध्ये इंटिजर डेटा आहे, कोड्सच्या आतमध्ये नुसतं नॉर्मली 10 20 30 असं स्टोअर केलं तर कन्वर्जन होईल इंटिजरमध्ये? होणार. त्याच कोड्सच्या आतमध्ये फ्लोट डेटा आहे, कंटेंट तुमचं फ्लोटमध्ये, नंबरच आहे पण फ्लोटमध्ये, तर कन्वर्जन होईल का? नाही होणार. हा प्रश्न इम्पॉर्टंट. कळत आहे? एखाद्या व्हेरिएबल डायरेक्टली मी फ्लोट नंबरच पास केला, डायरेक्टली नुसतं फ्लोट नंबरच पास केला इंटिजरमध्ये, तर कन्वर्जन होईल? हां विदाउट कोड्स. हां विदाउट कोड्स मी फ्लोट नंबर पास केला तर कन्वर्जन होईल इंटिजरमध्ये? हां येतोय लक्षात? समजतंय का? तोच फ्लोट नंबर कोड्सच्या आतमध्ये टाकून पास केला तर कन्वर्जन होईल? कळतंय आता? सेम सगळे ऑपरेशन्स आहे आता तुमचे फ्लोटसाठी. फ्लोट पण काय नंबरच आहे, फक्त कोणता नंबर आहे? डेसिमल पॉईंटवर नंबर आहे. पुढचं फंक्शन आहे, तिसरं फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? फ्लोट फंक्शन. फ्लोट फंक्शन काय करणार? डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार? फ्लोटिंग नंबर्समध्ये कन्वर्ट करणार, बरोबर? सेम एक्झाम्पल घेतोय, हेच सगळे कॉपी करतोय तुमच्यासाठी. परत इथं पण 7 व्हेरिएबल्सच असणार आहे आपल्याकडं, फक्त त्यांना सगळ्या व्हेरिएबल्सला नाव काय देतोय आता? F1 F2 असं देतो. समजलं? परत 7 व्हेरिएबल्स आहे, सेम डेटा आहे. आता एक एक डेटाला कशामध्ये कन्वर्ट करणार आपण? फ्लोटमध्ये कन्वर्ट करणार. चेक करू सगळे व्हेरिएशन्स व्यवस्थितपणे कसं होतंय कन्वर्जन परफॉर्म. आता चल पहिलं काय करणार? कन्वर्ट प्रिंटमध्ये. आता कोणतं फंक्शन घेणार मी? फ्लोट फंक्शन घेणार. फ्लोटला रिप्रेझेंट कसं करायचं? FLOAT स्मॉलमध्ये सगळं, बरोबर? ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये काय पास करायचं? F1 पास करू. आता सगळ्यात पहिले काय F1चं डेटा सांगा कोणी? स्ट्रिंग आहे, पण त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट काय? अल्फाबेट्स आहे. अल्फाबेट्सला मी कशामध्ये कन्वर्ट करतोय? फ्लोटमध्ये कन्वर्ट करतोय. होईल का कन्वर्जन? नाही. फ्लोट पण काय एक प्रकारचा नंबरच आहे, फक्त डेसिमल पॉईंट नंबर, बरोबर? कन्वर्जनला आपण स्किप करू. लक्ष द्या, रन करतोय माझा कोड. काय आलं? आलं एरर. परत एकदा व्हॅल्यू एरर. लक्ष द्या फ्लोटमध्ये व्यवस्थितपणे, त्याच्यामध्ये पण नवीन शिकायला भेटणार आहे. चल फ्लोट मध्ये आता काय देतोय? F2 देतोय. हां काय F2? 10.95. काय 10.95? काय अर्थ आहे का 10.95 पास करायचं? ऑलरेडी तो फ्लोटच आहे, ऑलरेडी फ्लोट आहे. फ्लोटलाच काय फ्लोट फंक्शनमध्ये पास करताय? काय यूज आहे का त्याचं? चेक करू तरी पण आपण काय होणार जर का मी प्रोग्रामचं रनचं बटन क्लिक केलं तर. काहीच फरक नाही पडणार. तो 10.95चा परत 10.95 झाला. पुढं जाऊ, प्रिंट करू. कुणाला प्रिंट करायचं आता? F3 ला प्रिंट करतोय.
कोण आहे F3 मध्ये? स्ट्रिंग आहे. तर स्ट्रिंगच्या आतमध्ये डेटा काय? इंटिजर आहे. हां, इझिली काय करणार, पायथन या 10 ला फ्लोट मध्ये कन्वर्ट करणार, पण पॉईंट लावणार. पॉईंट लावून काय देणार? 0 देणार. 0 0 देणार. काय 10.0. आपण काय करू, या 10.95 चं 10 करू इथं. समज एकच मिनिटं लक्ष द्यायचं आहे. मला सांगा, आता मी काय केलं, या F2 मध्ये 10.95 होतं ना, तर मी त्याला फक्त 10 करून टाकले. मला सांगा काय होईल या 10चं पण? 10.00 होईल. म्हणजे सक्सेसफुली इंटिजर नंबर पण फ्लोटमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि इथं दोन्ही पण आउटपुट सेम आलंय, पण दोन्ही आउटपुट सेम आलंय तर लक्ष द्या, दोन्ही आउटपुट वेगवेगळ्या पद्धतीने पास झालेले. इथं 10 डायरेक्टली ॲज अ इंटिजर नंबर पास झाले, इथं पण 10 इंटिजर नंबर म्हणून पास झाले, पण कोड्सच्या आतमध्ये पास झाले, पण डेटा सक्सेसफुली कन्वर्ट झाले फ्लोटमध्ये. येतोय ना लक्षात? नाही आलं? फ्लोट आता कुणाला करतोय? F4. लक्ष द्या आता सगळ्यांनी, इथंच महत्वाचा कन्सेप्ट आहे. मला सांगायचं आहे, या F4 मध्ये कोणता डेटा टाईप आहे? F4 मध्ये कोणता डेटा टाईप आहे? स्ट्रिंग डेटा टाईप आहे. त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट काय आहे? फ्लोट डेटा. हां, काय होईल? बोला, इंटिजर मध्ये काय झालं होतं? एरर आलं होतं. इंटिजर मध्ये एरर आलं होतं. फ्लोट मध्ये काय होईल बघू? फ्लोट मध्ये सक्सेसफुली डेटा फ्लोट मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर, समजतंय आता कन्सेप्ट? हा, आता स्ट्रिंगच्या आतमध्ये जो डेटा आहे तो फ्लोटच आहे ना, त्याला फ्लोट फंक्शन कन्वर्ट करू शकतो फ्लोट मध्ये, पण इंटिजर फंक्शन नाही कन्वर्ट करू शकतो. हा, फ्लोट फंक्शन कन्वर्ट करू शकतो, बट इंटिजर फंक्शन तुमचं या डेटाला कन्वर्ट नाही करू शकलं. त्यांनी आपल्याला एरर दिला त्या केसमध्ये. पण फ्लोट फंक्शन तुम्हाला कन्वर्ट करून देतोय आणि 10.15 तुम्हाला काढून देतोय. येतोय? हा फरक समजतोय दोघांमधला? चल, आता पुढचं F5, F6 आणि F7 ला तुम्ही करा आणि मला आउटपुट सांगा. झिरो नन ला तू करणार घे स्टार्टिंग पासून. हा, घे 7 व्हेरिएबल आहे.
झालं F5 F6 F7 सर मला एरर दाखवतो. इंटिजरमध्ये पण आलंच होतं, फ्लोटला पण येईल. स्ट्रिंग ट्रू आणि फॉल्सला काय आलं? 1.0 फॉल्सला 0.0. समजलं ट्रू आणि फॉल्स कसं होईल आता? काय सांगितलं तुम्हाला? इंट F5 आणि प्रिंट F6 प्रिंट करा, फ्लोटमध्ये पास करा F7. काय देईल तुम्हाला? एरर देईल. आला F7 ला एरर, पण बाकीचे आले 1.0 0.0 पहिले आले ना. चल. समजलं आता? हां, स्ट्रिंग फंक्शन, इंटिजर फंक्शन आणि फ्लोट फंक्शन. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्याच्या आतमधले व्हेरिएशन समजा. STR मध्ये काही नाही आहे. STR मध्ये जो पण डेटा जाईल, स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये जो पण डेटा जाईल, पायथन त्याला पिक करणार आणि 2 कोट्सच्या आतमध्ये टाकून देणार. बट इंटिजर आणि फ्लोटमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. किती दाखवले? प्रत्येक याच्यामध्ये 7 व्हेरिएशन्स दाखवले. 7 डिफरंट व्हेरिएबल्स क्रिएट केले. त्याच्यामध्ये डेटा आहे, त्या डेटाला इंटिजरमध्ये, त्याच डेटाला फ्लोटमध्ये कन्वर्ट करा. कोणता डेटा कन्वर्ट होतोय आणि कोणता डेटा कन्वर्ट नाही होते हे समजून घ्या. मग आता शेवटचं राहतंय तुमच्यासाठी बुल फंक्शन. ठीक आहे, मग टाईप कास्टिंग आपलं एंड होईल. बुल फंक्शन पण आहे. बुल काय करणार? ट्रू आणि फॉल्स मध्ये कन्वर्ट करणार. बुलियन मध्ये डेटा किती असतो? 2च डेटा असतो, ट्रू आणि फॉल्स. तर बुल फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जो पण डेटा पास करणार तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ट्रू मध्ये आणि फॉल्स मध्ये. बरोबर, घ्यायचंय लगेच काय स्टॉप करायचं? ठीक, ऑनलाईन मेंबर्स समजतंय? इंट फंक्शन आणि फ्लोट फंक्शन समजलंय? 7 व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवले. टोटल 7 व्हेरिएबल्स क्रिएट करून त्याच्यामध्ये 7 वेगवेगळे डेटा स्टोअर केले आणि त्या डेटाला आपण इंटमध्ये आणि फ्लोटमध्ये कन्वर्ट करतोय. कन्सेप्ट समजला व्यवस्थितपणे? ठीक आहे. मनीषा, पूजा, अजून कोण आहे? संध्या. तुमच्या तिघांचं सांगा. शेवटचं आहे आता तुमच्यासाठी 4. काय? बुल फंक्शन काय करणार? बुलियन मध्ये कन्वर्ट करणार. बुलियन मध्येच कन्वर्ट करणार म्हणजे कशामध्ये कन्वर्ट करणार? एक तर ट्रू मध्ये करणार, नाहीतर फॉल्स मध्ये करणार. चल, आता ह्याच्यामध्ये ना एक पॉइंट समजून घ्यायचं सगळ्यांनी. काय दाखवतो? आता एवढं तर समजतंय की बुल फंक्शनच्या आतमध्ये जो पण डेटा येईल तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ट्रू मध्ये नाही तर फॉल्स मध्ये होईल. तर कोणता डेटा ट्रू मध्ये कन्वर्ट होईल आणि कोणता डेटा फॉल्स मध्ये कन्वर्ट होईल ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कोणता डेटा ट्रू मध्ये कन्वर्ट होईल आणि कोणता डेटा फॉल्स मध्ये कन्वर्ट होईल ते तुमच्यासमोर शो करतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी दाखवतोय तुम्हाला फॉल्स साठी. फॉल्स मध्ये 0 0.0 लक्ष द्या. एक एम्प्टी स्ट्रिंग. एम्प्टी स्ट्रिंग कशी बनवायची माहिती तुम्हाला?
एम्प्टी स्ट्रिंग कशी क्रिएट होते? 2 कोट्सनी, एक सिंगल कोट एक एंडिंग कोट. त्या सिंगल कोट आणि एंडिंग कोटच्या मध्ये काहीच पास नाही करायचं. म्हणजे बघा कसं क्रिएट केलंय मी इथं, हे बघा एक कोट लावलंय स्टार्टिंगचं, लगेच दुसरा कोट लावलंय एंडिंगचं. या दोघांच्या मध्ये आपण असं डेटा राईट करत असतो बरोबर ना, पण तो डेटा राईट नाही करायचा. तो डेटा काय नाही करायचा, राईटच नाही करायचा. नुसतं स्टार्टिंग कोट लावायचा, एंडिंग कोट लावायचा, संपलं इथंच विषय. ठीक आहे. सो अजून एक आहे नन म्हणून. काय एक नन म्हणून. ह्या चारही पण केसेसमध्ये तुमचा डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? फॉल्समध्ये. त्या चारही पण केसेसमध्ये तुमचा डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? फॉल्समध्ये. लक्षात येतोय? 0, 0.0 एम्प्टी स्ट्रिंग, याला म्हणतो आपण एम्प्टी स्ट्रिंग. याला नन डेटा टाईप शिकलेला आहे तुम्ही. हां, अजून तसंच लिस्ट डेटा टाईप पण तुम्ही शिकलेला होता. हां, तर लिस्ट, हे बघा लिस्ट, एम्प्टी लिस्ट. आपण एम्प्टी लिस्ट कशी क्रिएट करतो आपण? ओपन स्क्वेअर ब्रॅकेट आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट बरोबर. त्या 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये काहीच पास नाही करायचं, तो काय झाला? एम्प्टी झाला. सेम तसंच टपल कसं क्रिएट करायचं? राऊंड ब्रॅकेट, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, पण त्या दोघांच्या मध्ये पास नाही करायचं, तो काय झाला? एम्प्टी टपल. सेट कसं करायचं आपण? डिक्शनरी करली, ते पण करली एम्प्टी ठेवायचे. येतोय लक्षात? सो हे जेवढे पण कन्सेप्ट असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? फॉल्समध्ये. आणि रेस्ट या सगळ्यांना सोडून बाकीचा जो डेटा राहणार आहे का, कोणताही डेटा मग पास करा, तो कशामध्ये कन्वर्ट होईल? ट्रूमध्ये. हां, ह्या एवढ्या पॉईंट्सला सोडून बाकीचं सगळं डेटा कशामध्ये कन्वर्ट होईल? ट्रूमध्ये. आता प्रिंट करतोय, बुल टाकतोय तर मला सांगा 0 काय येईल याचं आउटपुट? फॉल्स येईल. False. हां, 0ला कशामध्ये कन्वर्ट करणार? फॉल्समध्ये. बरोबर, फॉल्समध्ये कन्वर्ट झालाय. बुल 0.0 कशामध्ये कन्वर्ट होईल? फॉल्समध्येच होईल. शंभर कशामध्ये कन्वर्ट होईल? ट्रूमध्ये होईल. या एवढ्या व्हॅल्यूजमध्ये लाईक होतोय का कुठं 100 दिसतोय तुम्हाला? मी काय सांगितलंय, या व्हॅल्यूजला सोडून बुल फंक्शनच्या आतमध्ये काही पण येऊ द्या, तो कशामध्ये कन्वर्ट होणार? ट्रूमध्ये कन्वर्ट. तसंच सांग, हा कशामध्ये कन्वर्ट होईल तुमचा? थांब ना भाऊ. हां, ट्रूमध्ये ना. आता काय उरलंय? कशामध्ये? सांगा. हां, मला सांगा, हा डेटा कशामध्ये जाईल? आणि हा डेटा कशामध्ये जाईल? हा एम्प्टी स्ट्रिंग आहे, ही एम्प्टी स्ट्रिंग नाही आहे. या 2 कोट्सच्या आतमध्ये काहीतरी लिहिलंय मी, मग ते काही पण डेटा असू दे, पण तो भरलेला स्ट्रिंग आहे. आता एम्प्टी नाही आहे तो, बरोबर ना. ही एम्प्टी माझी मोकळी ही स्ट्रिंग. सो त्या केसमध्ये ह्या फॉल्स आहे ना. रन करा. आलं. पहिला डेटा होता 0. हां, पहिल्याचं काय आलं? फॉल्स. दुसरं काय होतं? 0.0 काय आलं? फॉल्स. तिसरं काय होतं? 100 बरोबर ट्रूमध्ये आलं. तिसरं काय? चौथं काय होतं? स्ट्रिंग होती, पण भरलेली स्ट्रिंग होती. हॅलोला पण ट्रूमध्ये घेतलं बरोबर. या स्ट्रिंगला कशामध्ये घेतलं? फॉल्समध्ये घेतलं, कारण एम्प्टी स्ट्रिंग आहे. सेम तसंच आता तुम्ही बुलमध्ये नन टाकून बघा, कशामध्ये जाईल? फॉल्समध्ये जाईल. एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल, एम्प्टी सेट कशामध्ये जाईल? फॉल्समध्ये. येतं लक्षात? क्लिअर आहे बुल फंक्शन इथं समजतं, तेवढंच आहे.
टाईपकास्टिंगमध्ये अजून पण फंक्शन्स आहे, लिस्ट आहे, टपल आहे, सेट आहे, डिक्शनरी आहे, त्याचे पण फंक्शन्स आहेत आपले. पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी ते टॉपिक्स आपण डिटेलमध्ये स्टडी करू, तिथं आपण त्यांची ॲक्च्युअल टाईपकास्टिंग करू. त्या फंक्शनचा यूज करून कसं आपण डेटा लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो ते आपण बघू. पण आत्ता हे 4 टाईपकास्टिंग व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ठीक आहे. चालतंय. प्रेझेंटी ऑन करतो, प्रेझेंटी लावून घ्या, सायमल्टेनियस कन्सेप्ट समजून घ्या. रिव्हिजन करा. हां, हे इंटिजर आणि फ्लोट खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, परत सांगतोय मी. आज लक्षात आहे, 2 दिवसानंतर जर का तुम्हाला विचारलं की कोणता डेटा इंटिजरमध्ये कन्वर्ट होईल आणि कोणता डेटा फ्लोटमध्ये कन्वर्ट होईल, कोणता नाही होऊ शकतो, तिथं तुम्ही हे होणार. मला शिफ्ट करावं लागेल परत. सिलेबस कधी देणार आहे? कोणतं सिलेबस? सिलेबस पाहिजे का तुम्हाला? ठीक आहे, मी शेअर करतो. चला, प्रेझेंटी लावा. काय डाऊट क्वेश्चन्स असतील तर विचारा. टाईपकास्टिंग समजलंय, सगळे फंक्शन्स इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुमच्या समोर मांडली. तर सगळे कन्सेप्ट तुमच्या समोर मांडून ठेवले. आता याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे टाईपकास्टिंगमध्ये, ते तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवतो. हे बेसिक आहे टाईपकास्टिंगचं पूर्ण. सेकंड पार्ट तुम्हाला उद्या शो करतो. स्टॉप करू इथं. हो, रेकॉर्डिंग बघू शकता ना तुम्ही. मी रेकॉर्डिंग्स पण तुमच्यासोबत शेअर करतो. सॉफ्टवेअरला दररोज रेकॉर्डिंग्स अपलोड होत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. सॉफ्टवेअरला जा आणि तिथून रेकॉर्डिंगचा ॲक्सेस घ्या. सेम टाईमला नाही भेटलं तुम्हाला ॲक्सेस तर मला समजा, मी करतो. मग रेकॉर्डिंग्सला फॉलो करा, त्यांनी रिव्हिजन करा. ठीक आहे, चालेल. काय डाऊट आहे ऑनलाईन मेंबर्स तुम्हाला? टाईपकास्टिंगमध्ये समजलं व्यवस्थितपणे? सगळे कन्सेप्ट लक्षात आले? ठीक आहे, स्टेप बाय स्टेप सगळं शो केलेलं आहे. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. त्याच्या पलीकडे टाईपकास्टिंगमध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, काय डाऊट असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही. प्रेझेंटी ऑन केली आहे, प्रेझेंटी लावून टाका. हॅलो.